आत्मा मात्र अमर आहे. न जायते म्रियते वा कदाचिन्नाय भूत्वा भवितावान भूयाः. अजो नित्या शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी आत्म्याला जन्म नाही किंवा मृत्यू सुद्धा नाही. आत्म्याचा केव्हा जन्म झाला होता अशातला प्रकार नव्हे, त्याचा जन्म होत आहे असाही भाग नव्हे, किंवा भविष्यात तो जन्माला येईल अशातलाही प्रकार नव्हे. तो अजन्म आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. कोणत्याही शस्त्राद्वारे आत्म्याचे तुकडे करता येत नाही. कोणत्याही प्रकारचा अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही अथवा वायूद्वारे त्याला सुकविता सुद्धा येत नाही. असा आत्मारूपी परमेश्वर संतुष्ट राहण्यासाठी भक्ती मार्गाचं आचरण प्रत्येकाला आपल्या जीवनात करायला हवंय. तोच भक्ती मार्ग आणि आमच्या जीवनात आचरणात आणला. हरिहराची भक्ती केली. हे भगवंत, एकच प्रार्थना आपल्या चरणाजवळ. देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मुखावराच मी. पापाची वासना देवा नको दाऊ डोळा. भगवंत, त्याहुनी आंधळाभराच मी. निंदेचे श्रवण देवा नको माझ्या कर्ण. भगवंत, त्याहुनी बधीर वराच मी. तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, जेणे सुखी राहू सर्व काळ. तूच श्रोता, तूच वक्ता, देवा ज्ञानासी अंजन. सर्व होणे जाणे देवा तुझी हाती. दुरी तांते तिमिर दाव, विश्वस धर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जाते. हे भगवंत, प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या. दुःखाचा लवलेश कुणाच्याही जीवनात असू नये एवढीच तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. मानवतेला जगी सुख मिळो, मानव
माय गुरु वीण जगी थोर काय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वेद वेदांगाचं तत्त्वानी महत्व जाणावं सज्जनांचा उद्धार करावा दृष्ट डांबिकांचा मूर्तिमंत ऱ्हास करावा यासाठी या त्रय जगतात ज्यांची भ्रमंती ज्यांच्या गायनानं अगदी हरिहर ब्रह्मा देखील माना डोलावत आहे। भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ही तीनही समेत आलं ज्यांच्या समोर सदैव हात जोडून उभी आहे ब्रह्मनंदिनी वाग्देवी आई सरस्वती ज्यांच्या जिव्हाग्रे सदैव अशी वेदमूर्ती हे सज्जनकारक जगदोद्धारक पुरुषा अखंड मंडलाकारं व्याप्त मीने चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्याप्त सत्सर्वं त्रैलोक्य सच्चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरवे नमः। दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे राजा मित्र सहाते करगुळती राजा अनेक स्वप्न उदाशी बाळगून याच्या यशस्वीसाठी संयमपूर्वक जगणारा राजकर्ता आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राजकारण प्रवाह वृत्ती उतरण्यात प्रवृत्त असणारा हे प्रतापी सूर्य हे प्रतापी सूर्य हे राजकर्ता प्रणता देश नाशस्य मंगलमय आशीर्वाद चंद्र सूर्य असेपर्यंत ही तुझी छाती कीर्ती उज्ज्वल न हो प्रबोध निर्मळ नधरी ऐसा गुरु कशाला हवा गुरुपदी निष्ठा न धरी ऐसा शिष्य कशाला हवा असे उभे का बसण्यासाठी नाही नाही राजा आमचं काही चुकलं का नाही राजा चुके तो माणूस न चुके तो देव हे राजन अरे चुकणं हा माणसाचा धर्म आहे हो आणि चुकीची दुरुस्ती करणं हे माणसाचं कर्म आहे। हा केलेली चूक वारंवार करत राहणं हा त्या माणसाचा गुन्हा आहे। अगदी योग्य माझ्याकडून जर काही चुकत असेल चूक निदर्शनास आणून द्या नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न मी करेन। राजन मी तुझी चुकी असं काही म्हणत नाही पण आज तुझ्या नेतृत्वाला अरे कुठेतरी गलत करण्याची वेळ आली आहे। अरे होय कुठेतरी डाग लागण्याची वेळ आली आहे। अरे या तुझ्या प्रजेवर संकट 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 नेहमी हर्षभरीत असणारी माझी अयोध्या या राजा मित्र सहाच्या अयोध्येवर होय संकट कोण अशी पाशवी शक्ती निर्माण झालेली आहे या तुझ्या राज्यात अरे दोन नरराक्षस रूपी एक सारखा थैमान घालताय। अरे ब्राह्मणांची विडंबना होते प्रत्येकाच्या मानात केला जाताय अरे प्रत्येकाला भक्षण केलं जातंय। अरे राजा प्रत्येक जण तुझ्याकडे आशेनं पाहतोय म्हणाला दोन नरराक्षस थैमान घालत आहेत कित्येकांचे संसार उघड्यावर पडले लहान लहान मुलं आपल्या आई बाबाच्या नावाने टाव फोडत आहे कित्येक सौभाग्यवती स्त्रिया पतीसाठी आक्रोश करत आहे। एवढा महाभयंकर प्रसंग या माझ्या अयोध्येत घडत आहे मी त्याची तीळ मात्र कल्पना मला असू नये ही मात्र शोकांतिकाच आहे। ते वर्षी योग्य वेळी येऊन मार्गदर्शन केला नरस्य धर्मो नारः तद्दधाति इति नारदः माणसाला त्याच्या धर्माची जाणीव करून देणारा तो नारद हो अशी आपली ओळख। आज माझ्या धर्माची जाणीव आपण करून दिला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज तसे अंकुरते पेरावे तसे उगवते ज्या पवित्र इक्ष्वाकू कुळात माझा जन्म झाला
त्याच्या नाव लौकिकाला राजा भीत्रासह कधीही डाग लागू देणार. स्वतःची शिकार मला साध्य करायची आहे. तुझ्या शोधात मी इथपर्यंत आलो. मला सांग, या माझ्या निष्पाप भोळ्या भाबड्या जनतेनं काय तुझं वाईट केलं? माणसाचंच मांस पचत की का? जे मला आवडतं ते मी खातो. पचत ते खातोस की आवडतं ते खातोस? दोन्ही गोष्टी एकच समान आहे. कारण मला रुचत आणि मला पचत दोन्ही गोष्टी म्हणजे माणसाचं भाव तेच आम्हाला हवंय. माणसाचंच मांस जर हवं असेल यांना त्रास देऊ नको. मी माणसाचंच मांस तुला देईन. माझ्या राज्यात अनेक कैदी आहे. रोज एक कैदी मी तुला देईन. तुझं जीवन संपून जाईल पण कैदी संपणार नाही. तुझी भूक भागेल मिळतील. अरे एखाद्या बेछावं व्यक्तीवर वार करून हे खाण्यात काही मजा नाही. जो माझ्या भीतीनं छत्रा कापे स्वया चालाने वागवणारा व्यक्ती त्या प्रत्येकाला खाण्यासाठी आम्ही सिद्ध होऊ. दुसऱ्याला द्यावं ते मी खावं हा माझा मानस नव्हे. अरे कुठूनही काय भूक भागल्याशी कारण नाही. मग तो कैदी असू नये अथवा तू शिकार करून मिळलेला माणूस असू नये. तुला काय फरक पडत आहे? फरक पडतो शांत होईल त्याची काळजी मी घेत आहे. उपवासी राहा आणि जिवंत कसं मी सांगणार नाही. हे मुळी काही त्या कैद्याला खाण्यापेक्षा सापडे तू माझा तुला खाऊन मी माझी क्षुधा शांत करेन. हे नरराक्षस, ज्या भूमीवर तू थैथवा नाचत आहे या भूमीला आज हा भार झालेला आहे. तो भार हलका करण्यासाठीच मी पर्यंत आलोय. राहिला प्रश्न मला खाण्याचा अवश्य खा पण तुझ्या भीतीला मी माघारी जाणार नव्हे. मी गेलो अवश्य एवढा ठेवूया एवढा पूर्ण करिता वीर हा
माझ्या बंधूचा सेवा आहे. आज राज करतो तू गेलेला आहे. तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. पण जे बंधूच्या बाबतीत घडलं ते तुझ्या बाबतीत घडू नये असं वाटत असेल, जा माघारी. पहिला
सर्वरंगी तुझे सर्वरंगी तुझे सर्वरंगी रूप उदारा कळले का मला हे युद्ध मी थांबविलं आहे. माझ्या बंधूला मरते समय दिलेलं वचन राजा मित्रस तुझ्या जीवनाची राख रांगोळी मी करी वचनपूर्तीसाठी तुझ्या जीवनात मित्रसह बंधू वधाचा सूड घेण्यासाठी येईन तुझ्या जीवनात तुझ्या जीवनाची राख रांगोळी करण्यासाठी कधीही ये कसाही ये आणि कुठेही ये तुझ्याशी दोन हात करण्यासाठी